नमस्कार मित्रांनो, फिटनेस के तेजस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे 100 डेज चॅलेंज. आपल्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये 100 डेज चॅलेंज आपण जे घेतो आहे ते कसं करायचं. आपल्याला 100 डेज चॅलेंज का घेतो आहे, कशासाठी घेतो आहे, कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे, त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, आणि ते करत असताना कोणत्या थेरपीज घ्याव्या लागणार आहेत, कोणता डाएट घ्यायला लागणार आहे आपल्याला, रेस्ट प्रोग्रामबद्दल आपण बघणार आहे. त्याच्याबरोबर आपल्याला काय सप्लिमेंट्स आहेत त्या सप्लिमेंट्स वापरायचे आहेत ते बघायचं आहे. सप्लिमेंट्स म्हणजे ॲक्च्युली आपण स्टेरॉईडबद्दल बोलणार नाही आहे. आपण जे नॅचरल पद्धतीनं आपल्याला जेवढं प्रॉपर पद्धतीनं करता येईल त्याकडे आपण लक्ष देणार आहे. कारण की आपले जे हे चॅनल आहे हे फक्त बेसिक टिप्ससाठी आहे. कोणत्याही प्रोफेशनल ॲथलीटसाठी किंवा जो प्रोफेशनल तयारी करत आहे त्याच्यासाठी नाही. जे लोक सध्या फिटनेस इंडस्ट्रीकडे यायचं आहे आणि सुरुवात कुठून करायची, कसं करायची, किंवा ज्या गोष्टी छोट्या छोट्या कॉन्सेप्ट्स आहेत ज्या त्यांना माहिती नाहीत ते माहिती करून देण्यासाठी आपण त्यांना त्या टिप्स देतो आहे. आत्ताचा जो आपला विषय हा कोणत्याच प्रोफेशनल ॲथलीटसाठी किंवा प्रोफेशनल बॉडी बिल्डरसाठी नाही आहे. ज्या बेसिक टिप्स आहेत त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. तर चला मित्रांनो, आपला जो 100 डेज चॅलेंज आहे त्यातला पहिला जो मुद्दा आहे आपल्याला, तर तो काय घ्यायचा आहे. आपल्याला 100 डेजमध्ये 25-25मध्ये 4मध्ये डिवाईड करायचा आहे. आणि तो कसा डिवाईड करायचा आहे, आणि आपले जे 25 डेजचा जो एक ग्रुप असणार आहे त्या ग्रुपमध्ये आपल्याला डाएट कसं करायचे आहे, रेस्ट कशी घ्यायची आहे, त्याच्यानंतर वर्कआउट शेड्यूल आपलं काय असणार आहे, त्याच्यानंतर कार्डिओ किती वेळापर्यंत घ्यायचं आहे, किती इंटेन्स घ्यायचं आहे, याच्यावर चर्चा करणार आहे. तर सुरुवात करताना आपण काय करणार आहे की बरेच वर्ष झाले आपण आधी तयारी करत असेल किंवा बऱ्याच दिवसात आपल्याला जिमचा गॅप पडला आहे. पण गॅपनंतर कसं आहे ना, आपल्याला एक टार्गेट आहे की बाबा इतक्या दिवसात आपल्याला इतकं वजन कमी करायचं आहे, किंवा एखादी आपण जी आपली ड्रीम फिजिक असते ती फिजिक अचीव करण्यासाठी काय करायचं आहे. तर पूर्ण पहिला जो आठवडा आहे तो आपण आपलं जे शरीर आहे ते व्यायाम करण्यासाठी फ्लेक्झिबल करून घ्यायचं आहे. जेणेकरून काय की कोणताही वर्कआउट आपल्याला वन मसलमध्ये शेड्यूल लगेच नाही करून घ्यायचं आहे. कारण की आपला बराच मोठा गॅप पडलेला असतो किंवा आपण बऱ्याच दिवसानंतर वर्कआउट स्टार्ट करणं असतो. त्यामध्ये आपल्याला पहिला काय करायचं आहे, वॉर्मअप सगळ्यात पहिला घ्यायचा आहे. तो मिनिमम एक 5 ते 10 मिनटं असला पाहिजे, जेणेकरून प्रॉपर तुमचं बॉडी वॉर्म झाली पाहिजे, बॉडी स्ट्रेचिंग झाली पाहिजे, किंवा जो वर्कआउट आपण करणार आहे त्या वर्कआउटसाठी तो मसल प्रॉपर पद्धतीनं वर्क करता येईल, कुठं आपल्याला त्या मसलमध्ये क्रॅम्प येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट काय करायची, आपण हे करत असताना पहिल्या आठवड्यात आपल्याला डाएट ॲज इट इज जसा आत्ता आहे तसंच कंटिन्यू करायचं आहे पहिल्या 7 दिवसांसाठी. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे की जे तुमचं 5 मील घेत आहे, 6 मील घेत आहे, किंवा दिवसातून 3च मील घेत आहे, हे कंटिन्यू करायचं. पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला वर्कआउट करत असताना सगळे बॉडी पार्ट्स प्रत्येकाचे 2-2 सेट पर डे घ्यायचे. आज आपण बायसेप्सचे 2 सेट घेतो आहे, ट्रायसेपचे 2 सेट घेतो आहे, शोल्डरचे 2 सेट घेतो आहे, बॅकचे 2 सेट घेतो आहे, त्याच्यानंतर लेग्स पण 2 सेट घेतो आहे. असा वर्कआउट आहे कंटिन्यूअस 7 दिवस करायचा आहे. का तर आपण 7 दिवसानंतर जे आपलं एक वर्कआउट शेड्यूल बनवतो ते शेड्यूल बनवत असताना प्रॉपर मसलवर ज्यावेळी आपण काम करतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की तेव्हा आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे, किंवा आपण एखादा मसल सिंगल मसल घेतो आहे किंवा डबल मसल घेतो आहे त्यावेळी प्रॉपर तो मसलवर आपण ज्यावेळी काम करणार त्यावेळी आपल्याला त्याच्या सेकंड डे मसल सोरनेस नाही आला पाहिजे. यासाठी आपण आता एक करतो आहे की वर्कआउट प्लस टोटल मिक्स वर्कआउट पहिला आठवडा. तर आपला पहिल्या आठवड्यामध्ये आपण सगळा टोटल मिक्स वर्कआउट घेतला होता. तर दुसऱ्या आठवड्यापासून काय करायचं आहे की 1 डे 2 मसल आपण बऱ्यापैकी टार्गेट करतो आहे. का तर आपल्याला एकतर वजन पण कमी करायचं आहे, मसल पण गेन करायचं आहे,
त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या टार्गेटपर्यंत पोचण्यासाठी ॲटलिस्ट एक मसल आठवड्यातून 2दा ट्रेन करायचं आहे. हे करत असताना आपण काय करणार आहे की आपला जो वर्कआउट आहे त्याच्यामध्ये एक मसल 2दा आपण ट्रेनिंग करून घेणार सुरुवातीला, त्याच्यानंतर 20 मिनटं कार्डिओ करणार आहे. कार्डिओ का तर वेट ट्रेनिंगमध्ये ना बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आहे की कार्डिओ केलं म्हणजेच वेट कमी होते किंवा वेट ट्रेनिंग केलं म्हणजे वेट वाढते किंवा फक्त मसल गेन होते. तर तसं नसतं आहे. तर आपल्याला वेट कमी करायचं असेल तर स्ट्रेंथ ट्रेनिंग सोबत कार्डिओ करणं खूप गरजेचं आहे. आणि कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग हे दोन्ही बॅलन्स असलं पाहिजे. हे बॅलन्स करताना आपल्याला काय करायचं आहे, सपोज आज मंडे आहे, आपण हे करूया की अजून करूया की आज मंडे आहे. तर मंडेला आपण काय घेतो आहे, बॅक आणि बायसेप. शक्यतो बॅक पहिला घेतो आहे कारण की आपला मोठा मसल आहे आणि बायसेप छोटा मसल आहे. तर बॅकमध्ये आपल्याला भरपूर एनर्जी लागते का, आपण डेडलिफ्ट घेतो किंवा त्याच्यानंतर डंबेल्स रोईंगचा आपण वर्कआउट घेतो, सीटेड रोईंग घेतो किंवा लॅट पुल डाऊन असेल. याच्यामध्ये आपल्याला ताकद जास्त लावावी लागते. आणि सेकंड थिंग, बायसेप चांगल्या प्रकारे एंगेज झालेला असतो. त्यामुळं स्पेसिफिक बायसेपला जास्त ताण देत बसायची आपल्याला गरज नसते. तर मोठा मसल आपण पहिला घेतला, त्याच्यानंतर छोटा मसलमध्ये कसं करायचं आहे, बायसेप्सचे 3 सेट घेतले तरी चालतात. बार्बल रोईंग असेल, त्याच्यानंतर डंबेल्स रोईंग असेल, त्याच्यानंतर एखादा आपण प्रेशर घेऊ शकता किंवा कॉन्सन्ट्रेटेड, कसं तुम्हाला जसं शक्य आहे तसं, जसं तुमच्या जिममध्ये मशीन आहेत तसे. याने काय होतं ना की एका दिवशी 2 मसल ट्रेन केल्यामुळे एकतर कॅलरीज खूप जास्त प्रमाणामध्ये बर्न होतात. सेकंड थिंग, एक मसल आठवड्यातून 2दा ट्रेन होतो. आणि तिसरी गोष्ट काय, टोटल वर्कआउट झाल्यानंतर आपण एक 20 मिनिट्स किंवा 25 मिनिट्सचा कार्डिओ घेतो. याच्यामध्ये काय करतो आहे, वेट ट्रेनिंग जे आपण केलेलं असतं, जे कॅलरीज बर्न केलेले असतात, तेच आपल्याला आणखीन मदत होते की कार्डिओमुळे. आता सपोज मंडेला आपण बॅक बायसेप घेतला आहे, तर एक 20 ते 25 मिनटाचा आपण ब्रिस्क वॉक घेऊ शकतो किंवा आपण ट्रेडमिलवर वॉक घेऊ शकतो किंवा ते 20 ते 25 मिनटं आपण डिवाईड करू शकतो की 10 मिनटं सायकलिंग असेल, 5 मिनटं वॉकिंग असेल आणि 5 मिनटं परत क्रॉस ट्रेनर असेल किंवा स्टेपर असेल तुमच्या जिममध्ये. तर असं ह्या गोष्टी करायच्या आहेत. सेकंड डेला आपल्याला परत काय करायचं आहे, आपण काय घेतो आहे, चेस्ट आणि ट्रायसेप घेतो आहे. चेस्ट आणि ट्रायसेप का, चेस्ट मोठा मसल आहे, त्या मसलला बेसिकली आपण पुशमध्ये आपण बघतो आहे. आता आपण बॅकचा जेवढा मसल बघितला तो पुलमध्ये होता, चेस्टचा जो वर्कआउट आहे तो टोटल पुशमध्ये असणार आहे. त्यामुळे ट्रायसेप आपला बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात एंगेज झालेला असतो. तर आपण बेसिक ज्या गोष्टी आहेत चेस्टसाठी, खूप फॅन्सी वर्कआउट करत बसायची आपल्याला गरज नाही. 4 आयटम 4 सेट जरी घेतले तरी पहिले 25 दिवसाचा जो आपला प्लॅन आहे, त्या प्लॅनमध्ये आपण प्रॉपर पद्धतीनं आपल्या चेस्टला रिकवर करून चांगली गेन करण्यासाठी, एक मसल टोन होण्यासाठी व्यवस्थित वर्कआउट करू शकतो. तर आपण काय घेणार आहे, पहिला बेंच प्रेस घेतो आहे, इन्क्लाइन बेंच प्रेस घेतो आहे. डिक्लाइनसाठी आपण बेंचवर घेऊ शकतो किंवा केबल क्रॉसवर घेऊ शकतो किंवा इन्क्लाइन फ्लाय आहे, इन्क्लाइन अप किंवा पेकडॅक फ्लाय आहे. आपल्यासाठी बऱ्याच वर्कआउट आहेत चेस्टमध्ये, पण उगीच जास्त घेत बसायची गरज नाही आहे. आपलं टार्गेट जे आहे त्या हिशोबाने आपल्याला वर्कआउट घ्यायचं. सेकंड थिंग, आपल्याला काय करायचं आहे, चेस्टचा मोठा मसल होता, पुशमध्ये आपण चांगला वर्कआउट केलेला आहे, डंबल प्रेस घेतलेला आहे, त्याच्यानंतर इन्क्लाइन प्रेस घेतलेला आहे, त्याच्यानंतर केबल क्रॉसवर घेतलं आहे, पेकडॅक मशीनवर आपण फ्लायचा वर्कआउट केलेला आहे. तर हे झाल्यावर काय करायचं आहे, आपल्याला परत ट्रायसेप घ्यायचं आहे. का, तर बऱ्यापैकी आपण चेस्टचं वर्कआउट करत असताना आपण काय करतो ना की मोस्ट प्रॉब्ली सगळा वर्कआउट टोटल पुशमध्ये येतो, बरोबर. त्यामुळे आपला ट्रायसेप चांगला एंगेज झाले असतो. आपण ट्रायसेपचे पण जास्त राऊंड घेत बसायचे नाहीत. ट्रायसेप आपल्याला किती 4 आयटम घ्यायचे आहेत. एक आपण पुल डाऊन घेतो किंवा पुश डाऊन घेतो,
त्याच्यानंतर बॅक डिप्स घेतो आहे, त्याच्यानंतर किकबॅक एक घेतो आहे आणि आपल्याला तिसरा वर्कआउट जर चौथा वर्कआउट जर गरज असेल तर घेऊ शकतो किंवा 3 वर्कआउट ट्रायसेपसाठी सफिशियंट आहेत आपल्याला. त्याच्यानंतर असणार आहे डे 3. आपण मंडे बघितला, ट्यूसडे बघितला आणि वेनसडे. आता वेनसडेला आपल्याला काय करायचं आहे, लेग अँड शोल्डर हे 2 घ्यायचे आहेत. तर लेग मोठा मसाला आहे, शोल्डर पण बऱ्यापैकी मोठा मसाला आहे. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, लेग्समध्ये घेत असताना आपण एक स्क्वॅट घेणार आहे, लंजेस घेणार आहे, त्यानंतर लेग कर्ल घेणार आहे आणि लेग एक्सटेन्शन घेत आहे. हे 4 वर्कआउट आपल्याला पहिल्या 25 दिवसांमध्ये आपला मसल किंवा आपले जे लेग्स आहेत ते प्रॉपर वेमध्ये आणण्यासाठी सफिशियंट एक्सरसाइज आहे. तर इथे आपण काय करणार आहे, मॅक्सिमम सगळ्या वेटमध्ये. तर पहिल्यांदा आपण बघणार आहे तो म्हणजे लेग्सचा वर्कआउट. लेग्सचा वर्कआउट आपण पहिला घेणार आहे तो स्क्वॅट घेणार आहे. स्क्वॅट घेत असताना काय करायचं आहे, प्रॉपर आपला पोश्चर ठीक असणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, इगो लिफ्टिंग आपल्याला करायची नाही आहे. आपण जे वेट घेणार आहे ते वेट मिनिमम 12 ते 15 रिपिटेशन आपल्याला गेले पाहिजे, एवढं वेट घ्यायचं आहे. दुसरा मारतो 150 किलोनी. तर आपल्याला काय करायचं आहे, इगो लिफ्टिंग नाही करायचं. दुसरा 150 किलोनी जर मारत असेल, त्याची स्ट्रेंथ असेल, तो पॉवर लिफ्टर किंवा वेट लिफ्टर असेल, त्याला रोजची सवय असेल वर्कआउट करून, तर आपल्याला तो करतो म्हणून करायचं नाही. आपली काय आहे, आपण बऱ्याच दिवसानंतर वर्कआउट स्टार्ट करतो आहे. सुरुवातीचा आपला जो 12 असतो तो 20 किलोचा असतो. 10 किलोच्या प्लेट्स टाकल्या, एक 12-15 रिपिटेशन घ्या. दुसऱ्या सेटला जास्ती वाटल्यास 5 किलोनी परत वाढवा, परत तुम्ही पहिला आठवडा ज्यावेळी 1 डे 1 मसल करणार आहे त्यावेळी एक काळजी घ्यायची आहे आपल्याला, आपण वर्कआउट करत असताना बिना कामाची इंजुरी आपण अंगावर ओढून घ्यायची नाही आहे. काय होतं ना की दुसरा करतो म्हणून आपण करायला जातो आहे, आपलं टार्गेट असतं वेगळं. आपल्याला एका आपल्या फंक्शनसाठी म्हणून आपण किंवा आपल्या एखाद्या इव्हेंटसाठी आपण तयारी करतो, पण तो फोकस हटतो आणि दुसरा मारायला म्हणून आपण मारायला जातो. हे करायचं नाही आहे. आपला फोकस लक्षात ठेवायचा आणि त्या हिशोबाने आपल्याला आपला वर्कआउट करायचं आहे. तर हे झालं आपण पहिलं बघितलं स्क्वॉटच्या बाबतीत काय काळजी घ्यायची आहे हे आपण बघितलं. दुसरी गोष्ट आपण काय करणार आहे, लेग कर्ल आणि लेग एक्सटेन्शन. त्याच्यानंतर आपण जे बघतो की लेग कर्ल आणि लेग एक्सटेन्शन घ्यायचं. लेग कर्ल आणि लेग एक्सटेन्शन घेत असताना प्रत्येकाचे आपल्याला 12 ते 15 रिपिटेशन इथं पण परत घ्यायचं आहे. आणि हे करत असताना बऱ्याच जणांना मी बघतो की लेग एक्सटेन्शन करत असतात, गुडघ्याला झटका देतात. गुडघ्याला झटका देऊ नका, तुम्ही स्लो वर घ्या, स्लो डाऊन घ्या. त्याच्याने काय होणार आहे, तुमचे लिगामेंट्स कोणते टिअर नाही होणार. आणि दुसरी गोष्ट, प्रॉपर अटेन्शन तुमच्या त्या मसलवर असणार आहे. उगीच तुम्ही घाईगडबडीत जर फास्ट मारत असाल तर त्याचा उपयोग होणार नाही. भले तुम्ही वेट भरपूर मारताय, रेपिटेशन मारताय, पण त्याचा उपयोग होणार नाही. तर आपल्याला काय करायचं आहे की प्रॉपर वेमध्ये लेग एक्सटेन्शन घ्यायचं आहे. लेग कर्ल करत असताना पण एक लक्षात ठेवा, उगीच हिसका द्यायचं मन देऊ नका. प्रॉपर स्लो डाऊन करा, स्लो अप करा. त्यानेकरून काय होतं आहे, माइंड मसल जे आहे ते करेक्ट कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी आपल्याला चांगली मदत मिळते. तर आपण बघितलं वेनसडेचा पहिला मसल होता तो लेग्स. त्याच्यानंतर शोल्डरमध्ये आपल्याला काय वर्कआउट घ्यायचं आहे, ओव्हरहेड प्रेस घ्यायचं आहे, फ्रंट रेस घ्यायचं आहे, साईड लॅटरल्स घ्यायचे आहेत आणि एक फेस पुलचं आपण घेऊ शकतो. का तर पहिल्या 25 दिवसाचा आपला जो एक प्लॅन बनवलेला आहे, आपल्याला जे चेंजेस बघायचे त्याच्यासाठी हे 4 एक्सरसाइज मोर दॅन इनफ आहेत. इथं पण आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ज्यावेळी ओव्हरहेड प्रेस असेल किंवा साईड लॅटरल्स असतील किंवा फ्रंट रेस घेत असतात, हे घेत असताना काय करायचं आहे आपल्याला की कोणत्या प्रकारच्या तर शोल्डरला हिसका मारायचा नाही आहे. दुसरी गोष्ट, इगो लिफ्टिंग परत इथं आपल्याला करायची नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, हे सगळं करत असताना इंजुरी होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची. का करायचं आहे हे, तर आपल्याला आपल्या टार्गेटवर फोकस करायचं आहे. मी बऱ्याच ही गोष्ट सांगालो की इंजुरी होता कामा नये, इंजुरी होता कामा नये. तर का तर दुसरा करतो म्हणून आपण इगो लिफ्टिंग करायला जातो आणि इंजुरी करून घेतो, टोटल टार्गेट 0 होऊन जातं पहिल्याच 25 दिवसात. परत आपण थांबा, परत इंजुरी रिकवर करा, परत आपण स्टार्ट करा. ह्या फेजमध्ये आपल्याला जायचं नाही आहे.
त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवत असताना काय करायचं आहे, आपण बघितलं आहे पहिल्या 25 दिवसातले वर्कआउट बघितले. इथं आपल्याला परत आता डाएट बघायचं आहे. आपल्याला पहिल्या 25 दिवसात काय करायचं आहे आणि त्या डाएटसोबत आणखीन एक गोष्ट करायची आहे. मगाशी मी बोललो होतो, हे झालं आपलं इंटेन्स वर्कआउट वेट ट्रेनिंगबद्दल बोललो आपण. हे करत असताना आफ्टर वर्कआउट 20 मिनिट टू 30 मिनिट्स जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे तेवढं कार्डिओ करायचंच आहे. कारण की जेवढ्या आपण कॅलरीज वेट ट्रेनिंगमध्ये बर्न केल्या आहेत त्या फास्ट आपल्याला बर्न करायला मदत करते, ते म्हणजे कार्डिओ. बऱ्याच ठिकाणी मी बघतो फक्त कार्डिओ करून वजन कमी नाही होत. जरी झालं तरी आपली स्किन ढिल्ली पडते, लुळे पडतात किंवा मसल लॉस होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं तुम्हाला एक प्रॉपर गायडन्समध्ये तुम्ही वेट ट्रेनिंग करा, प्रॉपर गायडन्समध्ये कार्डिओ करा. हा झाला वर्कआउटचा भाग सगळा. आत्तापर्यंत आपण जेवढं बघितलं तो वर्कआउटचा बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजे आपला डाएट कसा असला पाहिजे. डाएट हा बेसिकली आपल्याला सुरुवातीला लगेच कार्ब्स कट नाही करायचे, कारण की आपल्या बॉडीला सवय नसते त्या गोष्टीची. आणि बॉडीला ग्लायकोजन एकदम सपोज तुम्ही कार्ब कट केला आणि कार्ब कट केल्यामुळे काय होतं, बॉडीला ग्लायकोजन जे मिळायचं जे हे असतं ते कमी 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 होत जर गेलं तर डोकंदुखी होणे किंवा चिडचिड होणे असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळं आपण काय करायचं आहे, बॉडीला हॅबिच्युअल होण्यासाठी आता तुम्ही 100% कार्ब्स तुमचे जात असतील शरीरामध्ये तर ते आपल्याला काय करायचं आहे की 30% कार्ब्स कट करायचे, 70% आपण इनटेक करायचं आहे. मग थोड्या दिवसांनी काय करायचं आहे, परत 20% कार्ब्स घ्यायचे, परत 50% कार्ब्स, 50% प्रोटीन फायबर. त्याच्यानंतर मॅक्सिमम आपल्याला जेवढं प्रोटीन फायबर वॉटर इनटेक जेवढा ठेवता येईल तेवढा प्रयत्न करायचा आहे. तिसरी गोष्ट काय करायची आहे, कार्ब एकदम जर तुम्ही कट केला तर चिडचिडेपणा आणि डोकेदुखी हे प्रकार चालू होतात. का तर ग्लायकोजन आपल्या शरीराला मिळायला बंद होते. बंद झाल्यामुळं काय होतं, ते पहिलं काम करते की आपल्याला डोकेदुखी करणे. मग आपण काय करतो, परत पटपट पटपट काहीतरी खातो, परत त्या लेवलला आणतो. त्यामुळं आपल्याला शरीराला पहिला सुरुवात करून घ्यायची आहे, हळूहळू हळू कार्ब्स कट करायचे. आता आपण पहिले कार्ब्स कट कसे करायचे हे सांगितलेलं आहे. डाएट आपल्याला काय करायचं आहे, डाएट आपल्याला टोटल आपला जो एक आहे टार्गेट की 100 दिवसात आपल्याला वेट कमी करायचं आहे. वेट कमी करत असताना आपल्याला मसल लॉस होऊ नाही द्यायचं आहे. तर कार्ब्स आपण थोडे थोडे कमी केले, प्रोटीन इनटेक मॅक्सिमम ठेवलेला आहे, फायबर इनटेक आपण मॅक्सिमम ठेवलेला आहे. त्याच्यानंतर वॉटर पण जेवढं घेता येईल तेवढं, जेवढं शक्य प्रमाणात आहे तेवढं. प्रोटीन घेत असताना आपण मीलमधून मॅक्सिमम घेतो. त्याच्यानंतर ते जर आपल्या रिक्वायरमेंटनुसार जर कमी पडत असेल तर एखादा वे प्रोटीन किंवा आयसोलेट वगैरे हे घेऊन आपण आपली प्रोटीनची कमतरता आपण कमी करू शकतो. दुसरी गोष्ट काय करायची आहे, आपल्याला डाएट कार्बोहायड्रेट 50% केलेलं आहे, प्रोटीन 50%वर आणलेलं आहे. तेच आपण आता परत नेक्स्ट 25 दिवसाचं जे शेड्यूल करतो त्यामध्ये काय करायचं आहे, जे प्रिव्हियस आपले 1 महिना किंवा 25 दिवसात जे बॉडीमध्ये चेंजेस झालेले आहेत त्यानुसार आपण आपला वर्कआउट आणि डाएट परत शिफ्ट करून घ्यायचं आहे. तर आपल्याला दुसऱ्या फेजमध्ये काय करायचं आहे, वर्कआउटची इंटेन्सिटी वाढवायची आहे, कार्डिओ थोडंसं कमी घ्यायचं आहे आणि पहिल्या 25 दिवसात आपण जेवढे कार्ब्स कमी केलेले आहेत ते आणखीन थोडं, म्हणजे आता पहिलं आपण काय केलं 100%मधून 25% कमी केलेले होते, तर ते परत 25% करून फक्त 50% कार्ब आणि मॅक्सिमम प्रोटीन जेवढं आपलं बॉडी वेट आहे मल्टी बाय 2. म्हणजे आपल्या आता सपोज माझं 90 किलो वेट आहे तर मला प्रोटीन किती घ्यायला लागणार आहे, 180 ग्रॅम प्रोटीन. 180 ग्रॅम प्रोटीन मी कसं पूर्ण करणार, सगळंच मी सप्लिमेंट्स थ्रू नाही करू शकत. पण माझे ज्या 6 मील मी डिवाईड केलेत त्या मीलमध्ये कार्ब, फायबर आणि प्रोटीन, कार्ब, फायबर, प्रोटीन असे 6च्या 6 मीलमध्ये डिवाईड करायचं आहे. आणि हे डिवाईड करून आपण 180 ग्रॅम प्रोटीन कंप्लीट करायचे. हेच आपल्याला शेड्यूल तिसऱ्या आठवड्यामध्ये करत असताना करंट वेटच्या डबल आपल्याला प्रोटीन घ्यायचे, कार्ब्स
परत आपल्याला कमी करायचे, जो आपण तिसऱ्या फेजमध्ये बघत आहे ते. तिसऱ्या फेजमध्ये काय करायचं आहे, मॅक्सिमम रिपिटेशन आणि मिनिमम वेट. कारण की मसल ऑलरेडी आपला तयार झाला आहे, एक साईज आपण मेंटेन केलेली आहे, तर आपल्याला टोन कटिंग फेजमध्ये घेऊन जायचं आहे. त्यामुळं मिनिमम वेट, मॅक्सिमम रिपिटेशन, डाएट आहे असंच आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण चौथा टप्पा आणि शेवटचा टप्पा बघणार आहे. त्याच्यामध्ये मॅक्सिमम आपल्याला कार्डिओ घ्यायचं आहे, मिनिमम वेटमध्ये जास्तीत जास्त रिपिटेशन द्यायचे आहे. त्याच्यानंतर कार्ब्स जे आपण ठेवलेले ते जेवढे कमी करता येईल तेवढे ॲटलिस्ट 20%, 10%पर्यंत आणून ठेवले तरी चालतील. त्याच्यामध्ये काय होतं ना, की आपल्याला जे दिसणारे बॉडीमध्ये चेंजेस आहेत ते प्रॉपर शार्पनेस दिसायला सुरुवात होईल. दुसरी गोष्ट, मसल मोठे दिसायला सुरुवात होते. तिसरी गोष्ट, तुम्ही प्रॉपर डाएट, प्रॉपर सगळं फॉलो केल्यामुळे तुम्हाला एक डिसिप्लिन आणि जी लाईफस्टाईल मिळायला पाहिजे ती मिळते. लाईफस्टाईल इन द सेन्स काय की बाबा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं एक शरीर बोजड असतं, ते वजन कमी झाल्यामुळं किंवा प्रॉपर शेपमध्ये आल्यामुळं काय होतं की आपल्या ॲक्टिव्हिटीज चांगल्या फास्ट व्हायला सुरुवात होतात. दुसरी गोष्ट, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स याला निर्माण करायला सुरुवात करतो. आणि तिसरी गोष्ट आहे ना, की तुम्ही कुठे जरी गेलात तरी तुम्ही जे कपडे घालताय किंवा ट्रेडिशनल असतील, फॉर्मल्स असतील, कॅज्युअल असतील, ते कॅज्युअल, फॉर्मल अँड ट्रेडिशनलमध्ये तुम्ही एकदम कम्फर्टेबल असाल आणि तुम्हाला पण एक चांगलं फील होईल की बाबा आपण एक टोन बॉडीमध्ये आहे, व्यवस्थित आहे. थँक्यू. ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला मेसेज करून कळवा. आणखीन यामध्ये काही चेंजेस तुम्हाला वाटले तर प्लीज मला सजेस्ट करा. मी आणखीन याच्याबद्दल काही चांगलं सांगता येईल ते मी प्रयत्न करतो. आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे, तुम्ही लगेच कोणतेही स्टेरॉइड किंवा मेडिकल हेल्पच्याकडे लगेच पळू नका. तुम्ही मॅक्सिमम जेवढं नॅचरल तुम्हाला घासता येईल तेवढं घासा. सेकंड थिंग, नॅचरल केल्यामुळं साईड इफेक्ट्स कमी प्रमाणात होतात. हां, तुम्ही एखादा प्रोफेशनल कॉम्पिटिशन खेळत असाल, त्या एजला तुमची बॉडी जेवढं साथ देते तेवढा तुम्ही मेडिकल सपोर्ट घ्या आणि चांगल्या प्रवासाला सुरुवात करा. धन्यवाद मित्रांनो.